आणि यानंतर बघणार आहोत राज्यातल्या बातम्या आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची सुरुवातीची बातमी म्हणजे काही वेळातच होणारी पत्रकार परिषद. उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद आज 4 वाजता वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या डोममध्ये घेतली जाणार आहे. अनेक गौप्यस्फोट केले जाणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. 10 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधान मोदींनी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी असं आवाहन संजय राऊत यांनी दिलंय. आज उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद होती आणि नार्वेकरांच्या निर्णयानंतर आम्ही प्रश्नांना सामोरे जातोय. देशातल्या कोणत्याही पत्रकारांना यावं आणि प्रश्न विचारावेत असंही त्यांनी म्हटलंय. ठाकरे गटातील दोन्ही म्हणजे अनिल आणि संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मूर्ख बनवले आणि हे दाखवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाते अशी टीका नितेश राणेंनी केली आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर माझ्यासोबत खुली चर्चा करा आणि राम मंदिर उभारणीत हे दोघेही नसल्याचं मी सिद्ध करेन असं देखील यावेळी नितेश राणेंनी म्हटलंय. सध्या 4 शंकराचार्यांनी एक नवपीठ तयार झाले आणि तेच बीजेपी पीठ आहे अशी टीका संजय राऊतांनी केली. मोदी जे करतील तेच होतंय, मंदिर वही बनाएंगे असा नारा दिला पण आम्ही पाडलं कुठे होतं आणि मंदिर बनतंय कुठे हे जाऊन पहा आणि मग तुम्हाला कळेल असंही त्यांनी म्हटलंय. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे गट कोर्टात दाद मागू शकतो पण ते पत्रकार परिषद घेऊन पीठासीन अधिकाऱ्यांचा अपमान करतायत असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय. ते वातावरण बिघडवतायत अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांचा यंदाचा दावोस दौरा म्हणजे खोदा पहाड निकला चुहा असा होणार आहे आणि सरकारी तिजोरी लुटून हे वऱ्हाड दावोसला गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. अहोरात्र कष्ट करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तोलून धरणाऱ्या अंगणवाडी भगिनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि दावोसच्या सहलीसाठी दुसरीकडे कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी दावोस दौऱ्यावर टीका केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 कॅबिनेट मंत्री आणि केंद्रीय मंत्री असतानाही रस्त्यांची विकास कामं होत नाहीयेत आणि मंत्री स्वतःच्या खासगी कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी 5 कोटींचा निधी मंजूर करून घेतात पण सामान्यांसाठी असणाऱ्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केलं जातं अशी अप्रत्यक्ष टीका वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर केली. राज्यात 1.5 वर्ष आधी जी महायुती झाली त्याच्या 2 वर्ष आधी गोंदियामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली होती. प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे ती झाली आणि आताही त्यांच्यामुळेच महायुती झाल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री परिणय फुके यांनी केला. उद्या म्हणजे बुधवारी चिपळूणमध्ये कोकणातील मराठा समाजाचा भव्य मेळावा होणार आहे आणि मराठा म्हणूनच आरक्षण द्या या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीला कोकणातल्या मराठा समाजानं विरोध केलाय. जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 22 जानेवारीला सुनावणी या संदर्भात होईल असं हायकोर्टाकडून निश्चित करण्यात आलंय. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ रवाना झाले आणि अंतरवालीत ते पोहोचतात. आरक्षणासंदर्भात सोमवारी झालेल्या बैठकीतला मसुदा देण्यासाठी बच्चू कडूंसह शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भातल्या सुनावणीला आजपासून सुरुवात होते. 4:30 वाजता सुनावणी सुरू होईल. विधानसभा अध्यक्षांसमोर दोन्ही गटांच्या वकिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांवर ही पुढची प्रक्रिया केली जाईल. धाव घेतली आहे तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबई कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली. माझा निकाल कायद्याला धरूनच आणि कुणालाही संतुष्ट करण्यासाठी मी निर्णय दिलेला नाही असं नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. बीड जिल्ह्यामध्ये ठाकरे गट पुन्हा पक्ष पुनर्बांधणीच्या तारीला लागलेला आहे. पाटोदा तालुक्यात एका दिवसात ठाकरे गटाच्या एकूण 11 शाखांची स्थापना करण्यात आली. आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटानं तयारी सुरू केली आहे. मावळची बातमी. ठाकरे गटानं निवडणुकांसाठी कंबर कसली. लोणावळ्यात झालेल्या सभेमध्ये लोकसभा पूर्वतयारीसाठीचा आढावा घेण्यात आला आणि या आढावा बैठकीमध्ये मावळ लोकसभेवर पुन्हा ठाकरे गटाचाच खासदार होईल असा दावा ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला. खासदार प्रतापराव जाधव यांच्या मतदारसंघात रविकांत तुपकर यांनी परिवर्तन मेळावा घेतला. सोयाबीन आणि कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही अशी तक्रार करत तुपकरांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तालयामध्ये आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे बैठकीसाठी दाखल झाले होते. विभागीय आयुक्तांसोबत बैठक होणार असल्यामुळे मराठा आरक्षण आणि मराठा कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांवर देखील यावेळी चर्चा झाली. अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी संभाजी भिडे यांना निमंत्रण देण्यात आले आणि इथे
तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्या वतीनं सांगलीमध्ये येऊन संभाजी भिडे यांनाही निमंत्रण देण्यात आलं. इतरही बातम्या बघणार आहोत. ठाण्यातल्या वर्तकनगरमधल्या लिटिल फ्लॉवर शाळेमध्ये पालकांनी गोंधळ घातला. फीच्या मुद्द्यावरून म्हणजेच फी भरून देखील विद्यार्थ्यांना परीक्षेत शाळेला बसू दिलं नाही असा आरोप पालकांनी केलाय. त्यासह विद्यार्थ्यांना देखील शाळेत अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे शाळेतलं वातावरण आता तिथे संताप पालकांचा व्यक्त होतोय. शिर्डीमध्ये धनगर समाजानं नेवासा तहसील कार्यालयावर डफ वाजवत मोर्चा काढला. अनुसूचित जातीमध्ये आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी केली. धनगर बांधवांनी आंदोलनात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली. राज्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, पण वारंवार स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. विद्यार्थी आता यामुळे आक्रमक झालेत आणि पेपर फुटलेल्या केंद्रावरचा सीसीटीव्ही तपासून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाते. सोलापुरातल्या कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या 15,000 घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. रेनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 15,000 घरांच्या चाव्यांचं वाटप केलं जाणार आहे. पंतप्रधानांसाठी 6 हेलिपॅडची सोय प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. गौतमी पाटील तिच्या कार्यक्रमांसाठी कायमच चर्चेत असते, पण आता पहिल्यांदाच गौतमी पाटीलनं शिरूर तालुक्यातल्या सणसवाडीमध्ये प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांमध्ये नृत्य केल्याचं कळतंय आणि यावेळी खेळाडूंसह प्रेक्षकांनी देखील तिथे गर्दी केली होती. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सटाणा जायखेडा दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी लागणारं डांबर वितळवण्यासाठी ठेकेदारानं चक्क घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केलाय. हा अजब प्रताप करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी नागरिक करतायत. महाबळेश्वरच्या जैवविविधता पार्कच्या मुख्य रस्त्यावर बिबट्याचं दर्शन झालंय आणि इथे उंच कंपाऊंडवरून उडी घेतानाचा त्याचा व्हिडिओ रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी काढला. मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली जावी आणि सेवानिवृत्तीनंतर पेन्शन द्यावं या मागण्यांसाठी गेल्या 42 दिवसांपासून त्यांचा संप सुरू आहे, पण तोडगा निघत नाही. त्यामुळे 17 जानेवारीला पूर्ण राज्यभरात अंगणवाडी सेविका जेल भरो आंदोलन करणार आहेत. परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवर वॉल बसवण्याचं काम सुरू आहे आणि परभणी शहरात 2 दिवस म्हणजे 17 आणि 18 तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी सांभाळून वापराचं आवाहन पालिकेनं केलं आहे. सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आणि सूचनांचं पालन करा आणि स्वतःला रस्ते अपघातापासून सुरक्षित ठेवा यासाठी जनजागृती करण्यात आली. महापालिकेच्या सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी हयातीचा दाखला ऑनलाईन दिला जाणार आहे. पालिकेच्या 7,153 सेवानिवृत्त वेतनधारकांना हयातीचा दाखला घेण्यासाठी पालिकेत जाण्याची गरज भासणार नाही. पीसीएमसी जीवन प्रमाण या ॲपमार्फत नोंदणी केल्यानंतर कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला मिळू शकेल. छत्रपती संभाजीनगरमधली बातमी आहे. पैठण शहरामध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होतोय, त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. नगरपालिका प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्षच होत आहे. बातमी आहे बीडची, कारण पाटोदा तालुक्यातल्या धनगर जवळका इथल्या कुटेवाडी तलावातून अवैधरित्या पाणीचा उपसा केला जातो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या भीषण होऊ शकते. अमळनेर तालुक्यातल्या खडके गावी जाणारी एसटी अमळनेर आगारानं अचानक बंद केली, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. पायपीट करत घरी जाण्यासाठी त्यांना वेळ लागतो आणि अंधार पडत असल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि शिक्षणाचा प्रश्न त्यामुळे ऐरणीवर आलाय. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अर्थात म्हणजेच पीएमआरडीच्या 7,000 चौरस किलोमीटर हद्दीच्या प्रारूप विकास आराखड्याला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 24 जानेवारीला बैठक होईल, ज्यात पीएमआरडीच्या डीपीला मान्यता मिळाली की तो अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवला जाईल. आगामी निवडणुकांसाठी राज्यातल्या विविध पोलीस घटकांमध्ये अंतर्गत बदल्या केल्या जात आहेत आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस दलातही अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक पदावरील 116 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यामधील विविध पुढची बातमी आहे हिंगोलीतली. नांदेड परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या देखील यासाठीच बदल्या झाल्यात आणि हिंगोली जिल्हा पोलीस दलातील 3 पोलीस निरीक्षक, 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 5 फौजदारांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्यात. पारनेर तालुक्यातल्या गारपीटग्रस्तांना दिलासा मिळणारे आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्यानंतर 49 गावांसाठी 16,76,00,000चा निधी मंजूर झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये अनोख्या पद्धतीनं वाहतूक नियम पाळण्यासाठी जनजागृती केली जाते आणि प्रमुख चौकांमध्ये याबद्दलची माहिती दिली जाते. नारद मुनींचा वेश परिधान करून वाहतूक विभागाकडून जनजागृती करून नियम पाळण्याचं आवाहन केलं जात आहे.
नाशिकमध्ये तापमान घटले आणि निफाडमध्ये पारा 7.4 आणि नाशिक शहरात 9.8 सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली. पुढचे 2 ते 3 दिवस थंडी कायम राहण्याची चिन्ह आहेत. महाबळेश्वरचा पारा 9 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आणि वेण्णालेक परिसरातील तापमान 6 डिग्रीवर आहे. त्यामुळे पारा घसरल्यामुळे काही भागात दव पडलंय. या मोसमात पहिल्यांदाच दव पडल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात बिबट्या दिसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यांना जेरबंद करण्याची मागणी केली जाते. सांगलीच्या पलूस तालुक्यातली बातमी. औदुंबरमध्ये सदानंद साहित्य मंडळाचं 81वं ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात पार पडलं. कवी संमेलनाला चांगली दाद मिळाली. या कवी संमेलनात महागाई आणि अस्वस्थ वर्तमानाच्या कवितांचा जागर करण्यात आला. सांगलीतली कृष्णा नदी ऐन हिवाळ्यात पुन्हा कोरडी पडली आहे. नदीनं तळ गाठले आणि हिवाळ्यातच पाणी टंचाईचं संकट सांगलीकरांवर आहे. कोयना धरणातून नदीपात्रात 2100 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. पर्यावरणाला हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाचा समाजशास्त्र विषयात समावेश करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेत. मांजामुळे होणाऱ्या गंभीर दुखापती टाळण्यासाठी हे आदेश देण्यात आले. 22 जानेवारीला श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी अंबानगरीतून 500 किलो कुंकू पाठवलं जाणार आहे. अमरावतीच्या सकल हिंदू समाजानं हा संकल्प केलाय. कौंडण्यपूर इथल्या रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर राजेश्वर माऊली हे कुंकू घेऊन अयोध्येला रवाना होणार आहेत. श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं देशभरात मंदिर स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. चंद्रपुराच्या सिव्हिल लाईन भागातील हनुमान मंदिरात हे अभियान राबवून या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. यज्ञयाग आणि पूजेद्वारे प्राणप्रतिष्ठा सोहळा इथे साजरा होणार आहे. मुंबईतल्या वर्सोव्यात तब्बल 50 फूट उंच भव्य राम मंदिर प्रतिकृतीची उभारणी केली जाते. भूमिपूजन भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. सांगलीतल्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या विठुरायाची वाडी या गावातील 66 वर्षांचे मारुती खोत गेल्या 42 वर्षांपासून मिळेल त्या वहीत आणि रजिस्टरमध्ये श्रीराम नामाचा जप करत ते करतायत आणि जवळपास 7,82,45,000 वेळा त्यांनी श्रीराम असं लिखाण केलंय. श्रीरामाबद्दल असणारी त्यांची भक्ती त्यामुळे पाहायला मिळते. जळगावातल्या फैजपूरमधील शबरीधाम इथून श्रीरामांच्या आगमन पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला आणि शबरीमातेच्या कुळातील सर्व आदिवासी बांधव आपल्या पारंपरिक पोशाखात यात सहभागी झाले होते. शबरीमातेची बोरं घेऊन भाविक इथून अयोध्येला रवाना झाले. इतरही बातम्या बघणार आहोत. जालन्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास एका चोरानं मोबाईलचं दुकान फोडल्याचं कळलंय आणि दुकानाच्या मागच्या बाजूचा पत्रा फोडून दुकानात घुसून मोबाईल आणि हेडफोन्स आणि काही रक्कम घेत त्यानं पळ काढलाय. मालेगावातली बातमी. जमिनींना सोन्यापेक्षाही अधिक भाव मिळत असल्यामुळे भूमाफियांचे प्रमाण वाढले आणि बनावट कागदपत्र तयार करून जमिनीची विक्री करण्याचं प्रमाणही त्यात वाढलंय. पोलिसांनी केलेल्या तपासात मालेगावातील सोयगावमधल्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. उल्हासनगर जवळच्या म्हारळ गावामध्ये राजन येरकर या तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली. रोहित भालेकर आणि समीर चव्हाण या त्याच्या मित्रांना पोलिसांनी अटक केली. किरकोळ वादातून ही हत्या झाल्याचं समोर येत आहे. आसनगावजवळ वंदे भारत ट्रेनच्या इंजिनमध्ये आज बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचा त्यामुळे खोळंबा झाला. यवतमाळच्या दिग्रसमधल्या जुन्या पोलीस स्टेशनला अचानक आग लागली आणि त्यामुळे पोलीस स्टेशनवरचं सगळं साहित्य जळून खाक झालंय. अमरावतीतल्या कृषी सेवक पदाच्या परीक्षेत 2 मिनिटं उशिरा पोहोचलेल्या विद्यार्थींना प्रवेश नाकारल्याची घटना समोर येते. तापानं आजारी असलेली विद्यार्थिनी अर्धा तास आधीच केंद्रावर दाखल झाली, पण चक्कर आल्यामुळे तिला 2 मिनिटं उशीर झाला होता आणि परीक्षा केंद्र शहरापासून लांब असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. पतंग उडवताना सावधानता बाळगली नाही त्यामुळे चंद्रपुरात एकाला जीव गमवावा लागलाय. घराच्या स्लॅबवर पतंग पकडण्यासाठी गेला असताना तोल जाऊन खाली पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. घटस्फोट देत नसल्याच्या रागातून पतीनं पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह वाईच्या दरीत फेकला आणि या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीच्या हत्येनंतर त्यानं पोलिसांकडे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रारही दिली होती आणि त्यानंतरच्या तपासात त्याचं बिंग फुटलं. गोंदिया जिल्ह्यातली बातमी आहे. चिंचगड कोट जंबोरा मार्गावर नवेगावजवळ पट्टेदार वाघाचं दर्शन झालंय. जंगलाजवळच्या रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार इथे पाहायला मिळाला. नांदगावच्या साकोरामध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या 2 उदमांजरी 60 फूट विहिरीत पडल्या आणि शेतकऱ्यांच्या बाब ही लक्षात आली आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढत जीवनदान दिलं. इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत.